शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती। कागदपत्र दाखवत अनिल परब यांचा दावा। दोन 2013 आणि 2018 ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे नोंद, पोचपावती दाखवत अनिल परबांचा दावा। ठाकरे गट दाखवत असलेल्या पत्रात घटना दुरुस्तीचा उल्लेख नाही। अनिल परबांनी फक्त शिक्केच दाखवले। नार्वेकरांनी खोडून काढला अनिल परब यांचा दावा। अपात्रतेवर गेल्या आठवड्यात लबाडाने निकाल दिला। महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून राहुल नार्वेकरांचा लबाडाचा उल्लेख। माझं पद अवैध तर मग फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद कुणाच्या पाठिंब्यावर उभवलं? शहा 2019 मध्ये पाठिंब्यासाठी मातोश्रीवर का आले? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। सगळे सोयरेवरून जरांगे आणि सरकारमध्ये जवळपास मार्ग निघाला। जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदींवरून दाखले मिळणार, बच्चू कडूंची माहिती। उद्यापर्यंत आवश्यक बदल केल्यावर जरांगे भूमिका मांडणार। सगळे सोयरे नोंदींवरून 20 तारखेच्या आत मार्ग निघाल्यास मुंबईमध्ये आंदोलन नाही, जरांगे पाटलांची माहिती। तर 54 लाख नोंदींवरून 20 जानेवारीच्या आतच जात प्रमाणपत्र द्या, जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी संपली। दोन्ही गटाच्या सदस्यांना फेरसाक्षीसाठी 20 जानेवारीपासून बोलवण्यात येणार। 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय देण्याची शक्यता। मूळ जागेपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर असल्याचा राऊतांचा दावा। अशा आरोपांनी स्वतःचा हसू करून कोट्यावधी हिंदूंचाही अपमान, फडणवीसांची राऊतांवर टीका। राम मंदिराच्या कार्यक्रमाला भाजपनं राजकीय स्वरूप दिलं, राहुल गांधींची टीका। 22 जानेवारीचा कार्यक्रम हा फक्त मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सोहळा असल्याचाही दावा। दिल्लीतल्या भाजप बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। भाजप 32, शिंदे गट 10, तर अजित पवार गटाला 6 जागा मिळणार असल्याची माहिती। 2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील। दिल्लीतल्या 2 बड्या नेत्यांचा अजित पवारांवर विश्वास। अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचं विधान। रत्नागिरी लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, शिंदे गटाचा दावा असतानाच माजी खासदार निलेश राणे समर्थक सक्रिय। सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांच्या पोस्ट। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा मंत्री गिरीश महाजनांविरोधात 1 रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा। महाजन यांनी खोटे विधान करून छळण्याचा प्रयत्न केल्याचा खडसेंचा आरोप। मनसे देखील राम मंदिराच्या मुद्द्यावरून निवडणूक उतरण्याची चिन्ह। दहिसर विधानसभेमध्ये मनसेच्या बॅनरवर रामाचं चित्र। प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येमध्ये दीपोत्सवाला सुरुवात। शरयू तीरावर आरतीसाठी मोठी गर्दी। मुंबईतील 4 विभागांमध्ये उद्या पाणी टंचाई। ए, बी आणि ई विभागातील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास बंद राहणार। नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन।